दिव्यांगांना वाटण्यात आलेल्या रिक्षा नादुरुस्त असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी थेट रिक्षा देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे। त्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः रिक्षा चालवून पाहिली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। दिव्यांगांना दिलेली वाहनं खराब असल्यामुळे बच्चू कडू संतापले आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण केली। आता स्वतः बच्चू कडूच ही गाडी चालवत आहेत। आपण बघू शकतो स्वतः बच्चू भाऊ गाडीत बसले आणि आता ते जे आहे तर गाडी चालवत आहेत। पण गाडी आयला गाडी आहे का काय? अरे हे एकदम सुरू नाही होत स्मूथली, एकदम झटका मारतोय। हे सरकार सारखे झटका मारतोय बच्चू भाऊ दुसरा कसा बसून गाडी इथपर्यंत आणली, आता गाडी पुढे जात नाहीये। नाही ते काय इतके झटके मारून आली आणि मी आता मागं बसलो पॅसेंजर म्हणून। तर ह्या जो पाय आहे ह्या तुम्ही तू जर आता बसला इथं कसं बसशील सांग बरं? असं कोणी प्रवासी बसणार का? चार लोक हा बेस तर मोठा पाहिजे ना व्यवस्थित। हा एकदम कमी ठेवून दिला त्यांनी। आता हे बदलवता येईल काय? हे बदलवलं म्हणजे गाडीच बदलावं लागते ना पुरी। म्हणजे हा गाड्याचा काहीच फायदा आहे नाही मग आता याच्यातून रोजगार काय होतंय? याचा एक तर स्पीड नाही आहे, त्यानं हे गाडी दिसली का प्रवासी पळतो याच्यापासून स्पीड नसल्यामुळं। आणि इथं बसाची व्यवस्था जे पाहिजे हे इथं आता मी इथं रेटून बसलो आणि तू असा इथं समोर बसला तर माझे पाय तुझ्या याच्यात, तुझे पाय माझ्या याच्यात, कसं बसणार? हे युतीचं सारखं आघाडी सारखं करून टाकलंय सगळं। म्हणजे तुम्ही गाडी पण चालवली, आता काय अनुभव आला तुम्हाला? तर झटका स्पीड कसा आहे, ऍक्सिलेटर ते एकदम घटकिण्यावरती होतं ट्रॅक्टर सारखं, एकदम मागं होऊन जाते। आणि त्याला आपण स्मूथली करतो ना, असं आरामशी व्हायला पाहिजे ना। तर फर्स्ट मध्येच तो लास्टचा पॉवर येऊन जातो त्याला। म्हणजे असे सगळे प्रॉब्लेम आहे। नक्कीच पाय काढायला देखील अवघड होतोय आणि स्वतः बच्चू कडू यांनी ही गाडी चालवून बघितली आणि त्यांचा जो अनुभव आहे तो देखील त्यांनी आपल्याकडे शेअर केलेला आहे। आणि या गाडी चालवणं अवघड आहे असं बच्चू कडू म्हणाले। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।